असते. धावता धावता त्याला भिंतीवर एक पाण्याचा हंडा दिसतो, ज्याच्या पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडलेले असते. त्याला विष्णूंचा आवाज आठवतो, जिथे प्रकाश आहे तिथेच मार्ग आहे. संदीप त्या पाण्यात उडी मारतो आणि संदीप जोरात जमिनीवर फेकला जातो. तो पुन्हा स्टुडिओत असतो. त्याचे वडील अनंतराव तिथे येतात. त्यांच्या हातात एक जुनी काळी डायरी असते. अनंतराव, जिवंत संदीप, संदीप तू तिथे गेला होतास ना चित्रवेद 18व्या शतकात? बाबा, चित्रामधून हे काय आहे? जिवंत करतो. मला काहीच समजत नाहीये. अनंतराव, आपण चित्रवेद हे आपल्या घराण्याचे गुपित आहे संदीप. चित्रामधून आपण चित्रवेद आहोत. करतो. आपण चित्रांच्या माध्यमातून आपण इतिहास चित्रवेद जिवंत आहोत. ठेवतो. पण सावध राहा, चित्रामधून ही इतिहास शक्ती शापही ठरू शकते. मैत्रिणीचे आगमन. तेवढ्यात संदीपची मैत्रीण पारू धावत स्टुडिओत येते. ती खूप घाबरलेली असते. संदीप, माझ्या घरात जे माझ्या आजोबांचे जुने पोर्ट्रेट आहे ते अचानक बदलायला लागले. चित्रातील आजोबांच्या हातातील बंदूक गायब झालीये आणि तिथे रक्ताचे डाग दिसत आहेत. संदीप आणि अनंतराव एकमेकांकडे पाहतात. त्यांना समजते की कोणीतरी इतिहासाशी छेडछाड करायला सुरुवात केली आहे. संदीप पारूच्या घरी जातो आणि त्या चित्राला स्पर्श करतो. चित्रातून एक थंड काळी सावली बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते. संदीपचे डोळे निळे चमकू लागतात. स्क्रीनवर शब्द येतात. चित्रवेद, कालप्रवाह, रहस्य अजून बाकी आहे. पुढील भागात संदीप पारूच्या आजोबांच्या चित्रात शिरून त्या खुनी सावलीचा शोध घेईल का? आणि तो खजिना नेमका कोठे आहे?